नमस्कार दर्शकों, स्वागत है आप सभी का एमएच न्यूज में। तो चलते हैं आज की खबरों पर। सावरी इंदिरा नगर में क्रांति ज्योति सावित्रीबाई फुले और स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ की संयुक्त जयंती के अवसर पर 3 दिवसीय कार्यक्रम का आयोजन बड़े उत्साह के साथ किया गया। कार्यक्रम के पहले दिन शनिवार शाम 5:30 बजे भीमगरी पहाड़ी राजेदय गांव से भव्य शोभा यात्रा निकाली गई, जो समता विचार मंच इंदिरा नगर सावरी में संपन्न हुई। इस अवसर पर जवाहरनगर पुलिस स्टेशन के थानेदार भीमाजी पाटिल, सावरी के सरपंच गिरीश ठोकर, शीलवंत रंगारी, प्रेम वनवे और राजेदाई गांव के सरपंच स्वाति हुमने सहित बड़ी संख्या में ग्रामीण उपस्थित थे। मान्यवरों ने सावित्रीबाई फुले और राजमाता जिजाऊ की प्रतिमाओं पर पुष्प अर्पित कर रैली का शुभारंभ किया। कार्यक्रम के दौरान समाज सुधार, महिला और शिक्षा और राष्ट्र निर्माण में दोनों महापुरुषों को योगदान पर योगेश शेंडे और प्रेम वनवे ने विचार व्यक्त किए गए। त्यापर्यंत आपण त्याचे बिलही मिळू देणार नाही। पण दुसरी गोष्ट राहिली आहे, जो बौद्ध विहाराचा प्रश्न आहे तो पाहिला आहे, खरोखरच फार मोठा आहे। जो विहार आहे तो आता म्हणजे निकामी होत आहे। तुम्ही पाहिले असेल त्या विहाराच्या समोरची जी जागा होती त्या ठिकाणी खाली होती, लोक अतिक्रमणांच्या भानगडीत होते, तेव्हा आपण तिथे वॉल कंपाऊंड करून दिला आणि एक सभा मंडप सुद्धा करून दिला आणि त्या ठिकाणी हायमास्ट लावून दिला। मी तर सांगेन तुम्हाला, एक सांगतोय की सावरी जो ग्रामपंचायत आहे ही आपल्या भंडारा तालुक्यात सर्वात श्रीमंत ग्रामपंचायत आहे। त्या ग्रामपंचायतीला ना आमदाराकडे जाण्याची जरूरत आहे, ना खासदाराकडे जाण्याची जरूरत आहे, तो एखाद्या जिल्हा परिषदकडे जाण्याची जरूरत नाही। हा प्रश्न का म्हणाल की जी ॲग्नेस फॅक्टरीची जी लोकसंख्या आहे 7-8 हजार, त्या लोकसंख्येच्या आधारावर त्या ग्रामपंचायतला 15 वित्त आयोगाचा फंड मिळत असतो, नागरिक सुविधा मिळत असते। आज कोट्यवधीच्या उत्पन्न म्हणता येईल जो आहे, केंद्राकडून जो अनुदान मिळतोय तो त्या ग्रामपंचायतला मिळत आहे। त्यामधून जे तुमच्या मागासवर्गीय भागावर जो काही खर्च करावा लागतो त्या खर्चातून सुद्धा तुमचा विहार बनू शकतो, सभा मंडप बनू शकतो। पण गिरीशने सांगितलं की त्याची वेत आहे, काही कुठं खर्च होत असतो की माझी माय माऊली सावित्रीबाई फुले आणि जिजाऊच्या जयंतीच्या कार्यक्रमामध्ये। कारण काय, आम्हाला जिजाऊचा त्याग समर्पण कळायला पाहिजे, आम्हाला सावित्रीमाईचा त्याग आणि समर्पण कळायला पाहिजे, तेव्हा कुठं आम्ही आपल्या स्वतःच्या घरामध्ये परिवर्तन करू शकतो। पण आज वर्तमान स्थितीमध्ये काय चालू आहे तेही आपल्याला माहित पाहिजे। कारण की आपण इतिहास आपण आपल्या घरामध्ये वाचतो, आपण शाळेमध्ये शिकतो, पण इतिहासामधून बोध घेऊन वर्तमानामध्ये शोध घ्यावा लागेल, तेव्हा कुठे इतिहासाची काहीतरी उत्पन्न होऊ शकतो, त्यातून काहीतरी शोध घेता येऊ शकतो। पण वर्तमान स्थितीमध्ये काय होत आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा आणि तुमच्या हक्क अधिकारासाठी तुम्हाला संघर्ष करावे लागेल। पण आमची परिभाषा बदललेली आहे, आम्ही शिकतो, संघर्ष करतो, पण कोणासोबत? आम्ही फक्त आणि फक्त संघर्ष एका व्यक्तीसोबत करतो की तुझ्या घरातली कोंबडी माझ्या घरात आली, तुझ्या घरची शेळी माझ्या कुंपणात आली, याच्यासाठी आमचा संघर्ष सुरू आहे। पण आम्हाला अधिकारासाठी संघर्ष करावा लागेल, स्वतःच्या अधिकारासाठी संघर्ष करावा लागेल, तेव्हा कुठं आम्ही आपली प्रगती करू शकतो। पण या जयंतीच्या कार्यक्रमामध्ये 7 दिवसाचा हा जो कालावधी होता, त्याच्यानंतर तुम्ही 7 वर्षापासून हा कार्यक्रम घेतात। कार्यक्रम घेत असताना अनेक सदस्य भाग्यश्री कांबळे या ठिकाणी उपस्थित आहेत। या गावचे प्रथम नागरिक गिरीशजी ठावकर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ज्या मुलांनी आज मोठं सुंदर असं मार्गदर्शन केलं असे शेंडे बंधू या ठिकाणी उपस्थित आहेत। राजेशजी बौद्ध या ठिकाणी उपस्थित आहेत। आमचे मित्र राजूभाऊ मेश्राम या ठिकाणी उपस्थित आहेत आणि संपूर्ण विक्कीजी डोईफुडे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि संपूर्ण आदरणीय मंच, संपूर्ण गावकरी बंधूंनो, जो हा महोत्सव आहे, जो जयंतीचा महोत्सव आपण कशासाठी साजरा करतोय हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे की ह्या थोर पुरुषाची, थोर समाज सुधारकाची जयंती याच्यासाठी आपण साजरी करतोय की त्याच्यामध्ये जे असलेले विचार आपण आत्मसात केले पाहिजे, त्याच्या मार्गावर आपण चालले पाहिजे, त्याचे विचार आत्मसात केले पाहिजे। यासाठी आपण ह्या मोठमोठ्या जयंत्या मोठ्या आनंदाने साजरा करत असतो आणि त्या निरंतर एक इंदिरा नगरवासी चालू ठेवतील। बुद्ध, कबीर, फुले, शाहूचा
आदर्श भीम होता, बुद्धाच्या भावी पिढीचा उत्कर्ष भीम होता, आणि वादळाचा वंचित पेटून उठणारा भीम होता, आणि अन्यायाच्यासाठी संघर्ष भीम होता. मी जास्त वेळ नाही घेणार, थोडक्यामध्ये वंदन गीत गात आहे, शॉर्टकट मध्ये, आणि प्रोग्राम खूप छान होईल. फक्त पहिलं वंदन गीत आपलं शांत गीताने होते, शब्दाकडे लक्ष असू द्या. मनोनीतीच्या जाने तोडील बंधना, वाह बेटा वाह, बहुत अच्छे. हिंदुस्तान की माना फनकारों में से प्रज्ञा कीर्ति जी से मैं इजाजत का तलबगुजार हूँ. आगाज करने जा रहा हूँ. सुनिए, काका ने बोला है कि सब दिखावा है तो चार मिसरे याद आएगा. वो भारत के वासी है तो हम भी आदिवासी है, और प्यारी की काशी है तो प्यारी हमारी साची है. वाह मन तेरी जनता की सदियों से प्यासी है, और उनके सारे अफसर तेरे क्यों चपरासी है. हालांकि मेरा मूड नहीं था इसको पढ़ने का, पर काका ने बोला है तो पढ़ना पड़ेगा. कि मेरे दिलो दिमाग में है अम्बेडकरवाद, कि मेरे दिलो दिमाग में है अम्बेडकरवाद, पर नए सतलज को किया भीम ने आबाद. डंके की चोट पे कह रहा है ये आदिवासी, बाबा साहब जिंदाबाद, बिरसा मुंडा जिंदाबाद. मैं क्या बोल रहा, मेरे को बताओ, बाबा साहब का ऐसा खून नहीं हो सकता ठंडा एकदम. हम 3 घंटे से ठंडी में बैठे फिर भी जोश में तुम्हारे सामने. बाबा साहब की औरत एकदम गर्म लगती है अपने को. अंगारी छोना जहाँ भी हाथ डाले साले को ऐसा फड़फड़ा के निकलने को. ये बाबा साहब को लगना चाहिए मेरे को कि तुम्हारे बीच में आओ. मैं सिर्फ 2 घंटे